स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्राध्यापिका मनीषा आपणासाठी घेऊन आली आहे टीईटी सीटीटी या परीक्षेसाठी उपयुक्त मानसशास्त्र या विषयातील 30 प्रश्नांचा संच. जर आपण 2024ची महा टीईटी एक्झाम देणार असाल तर हा प्रश्नसंच आपणासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. प्रस्तुत प्रश्नांसाठी महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 11वी मानसशास्त्र या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. तर अधिक विलंब न करता बघूया आजचे प्रश्न. प्रश्न पहिला, मानसशास्त्रीय पहिली प्रयोगशाळा कोणी व कुठे स्थापन केली? या प्रश्नाचे उत्तर आहे जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी लिप्झिग विद्यापीठ जर्मनी या ठिकाणी 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. पुढचा प्रश्न बघूया. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र हा शब्द कोणत्या दोन शब्दापासून तयार झालेला आहे? तर सायकोलॉजी हा शब्द सायकी म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र म्हणजेच आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र या दोन शब्दापासून तयार झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रत्येक मूल हे कोरीपाटी असते, ज्ञान हे अध्ययन अनुभवातून मिळते, हे प्रतिपादन कोणत्या मानसशास्त्रज्ञाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जॉन लॉक यांचे हे प्रतिपादन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बोधात्मक अनुभवाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे विल्यम वुंट यांची. नेक्स्ट क्वेश्चन. आत्मनिरीक्षण पद्धती कुणी विकसित केली? या प्रश्नाचे उत्तर आहे विल्यम वुंट यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. पुढचा प्रश्न आहे अबोध वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे डॉक्टर सिगमंड फ्राइड यांची. नंतरचा प्रश्न बघूया. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण पहिल्या 5 वर्षात होते असे प्रतिपादन कुणी केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर सिगमंड फ्राइड यांनी हे प्रतिपादन केलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तिवर्तनावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या डॉक्टर सिगमंड फ्राइड यांनी केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या मानसिक समस्येचे कारण त्यांनी लहानपणी आलेल्या अनुभवात असते, हे प्रतिपादन कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर सिगमंड फ्राइड. पुढचा प्रश्न. मनोविश्लेषणाचे संस्थापक कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिगमंड फ्राइड. हा प्रश्न बरेचदा वारंवार महाटीटीच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. वर्तन म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आजूबाजूच्या उद्दीपक घटकांना प्रतिक्रिया देणे म्हणजे वर्तन होय. बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कुणाची आहे? तर ही व्याख्या आहे विल्यम वुंट यांची. ही व्याख्या टीईटी एक्झाम मध्ये मागील पेपरमध्ये जर आपण बघितलं तर वारंवार विचारल्या गेलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे व्यक्तवर्तनात कोणते घटक समाविष्ट असतात? तर याचं उत्तर आहे चालणे, बोलणे, नाचणे यासारखे प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित घटक व्यक्तवर्तनात समाविष्ट असतात. या प्रश्नावर जोड्या लावामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न टीईटी मध्ये विचारला गेलेला आहे की व्यक्तवर्तन ओळखा. त्यानंतरचा प्रश्न आहे अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे सिगमंड फ्राइड यांची. पुढचा प्रश्न बघूया. अव्यक्त वर्तनात कोणते घटक समाविष्ट असतात? तर लक्षात घ्या यापूर्वीचा प्रश्न होता व्यक्त वर्तन, तर हा प्रश्न आहे अव्यक्त वर्तन. दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. तर अव्यक्त वर्तनामध्ये विचार करणे, भावना व्यक्त करणे हे घटक
समाविष्ट असतात आणि हे घटक निरीक्षणक्षम नसतात, कारण या भावना हे विचार आपण इतरांना दाखवू शकत नाही, म्हणून याला अव्यक्त वर्तन असे म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, मानसिक प्रक्रिया या संकल्पनेमध्ये कोणते घटक अंतर्भूत होतात? तर मानसिक प्रक्रिया या संकल्पनेमध्ये विचार, स्मरणशक्ती, विस्मरण, भावना, प्रेरणा, अवधान आणि संवेदना हे घटक समाविष्ट होतात. याही घटकावर बरेचदा प्रश्न विचारला गेलेला आहे की मानसिक प्रक्रियेमध्ये कोणते घटक समाविष्ट होतात ते ओळखा. वर्तनवादाचे जनक कोणाला म्हटले जाते? वर्तनवादाचे जनक जॉन वॅटसन यांना म्हटले जाते. हा प्रश्न तर बरेचदा विचारला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला हाही प्रश्न अगदी योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. वर्तन म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्यांनी केलेली कोणतीही गोष्ट त्याचे निरीक्षण व नोंद करता येते. हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान आहे जॉन वॅटसन यांचे. जॉन वॅटसन हे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया म्हणजेच SOR प्रारूप कोणी तयार केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जॉन वॅटसन यांनी. SOR प्रारूप या संदर्भात सुद्धा वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानसशास्त्र हे अंतर्गत व बाह्य वर्तनाचा अभ्यास होय. ही व्याख्या कोणाची आहे? तर याही प्रश्नाचे उत्तर आहे जॉन वॅटसन हे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय मानसशास्त्र या संदर्भात या घटकासंदर्भात पुढील प्रश्न आहेत. कलकत्ता विद्यापीठात पहिला मानसशास्त्र विभाग कुणी व कधी सुरू केला? या प्रश्नाचे उत्तर आहे प्राध्यापक नरेंद्रनाथ सेन गुप्ता यांनी 1916 मध्ये कलकत्ता विद्यापीठात पहिला मानसशास्त्र विभाग सुरू केला. पुढचा प्रश्न बघूया. इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1925 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. भारतात संरक्षण संशोधन खात्याची मानसशास्त्र शाखा कधी स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1945 ते 1949 या दरम्यान भारतात संरक्षण संशोधन खात्याची मानसशास्त्र शाखा स्थापन करण्यात आली. या संदर्भातही बरेचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय मानसशास्त्र अकादमीची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1989 मध्ये भारतात राष्ट्रीय मानसशास्त्र अकादमीची स्थापना झाली. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1963 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. उपनिषदामध्ये स्व आणि व्यक्तिमत्वाची रचना या संदर्भात सांगितलेले कोश कोणते? या संदर्भात सुद्धा जोडा लावा, योग्य शब्द ओळखा यासारख्या वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे कोश उपनिषदामध्ये स्व आणि व्यक्तिमत्वाची रचना या संदर्भात सांगितले गेलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आयुर्वेदानुसार मानवी स्वभावाचे कोणते दोष सांगितले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कफ, वात आणि पित्त हे 3 दोष मानवी स्वभावाचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. आयुर्वेदानुसार मानवी स्वभावाचे गुण कोणते? तर मानवी स्वभावाचे सत्वगुण, राजसगुण आणि तामसगुण हे गुण सांगितले गेलेले आहे. यानंतरचा प्रश्न बघूया. योगसूत्राचे निर्माते कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे पतंजली हे योगसूत्राचे निर्माते आहे. पुढचा प्रश्न बघूया. बोधात्मक अवस्थेच्या अभ्यासासाठी पतंजली यांनी जो अष्टांग योग सांगितला त्यातील 8 घटक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटचा घटक म्हणजे अंतिम घटक म्हणजे समाधी. या ठिकाणी आपले 30 प्रश्न संपलेले आहे. तर या 30 प्रश्नांचा
वारंवार सराव करावा, जेणेकरून तुम्हाला टीईटीच्या एक्झाममध्ये याचा अधिकाधिक उपयोग होईल. यामध्ये बहुतांश प्रश्न हे मागील पेपरमध्ये आलेले आहे. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांकडे हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू भाग 2 मध्ये एका नवीन प्रश्नसंचासोबत. धन्यवाद.